तुम्ही पण फ्लॉवरची भाजी बनवता, पण कधी-कधी ती पाणी सोडते, चव येत नाही किंवा मऊ पडते का? आज मी तुम्हाला अगदी हॉटेल स्टाईल, मसालेदार आणि एकदम परफेक्ट फ्लॉवरची भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे. आणि शेवटी मी एक छोटीशी सिक्रेट टिप सांगणार आहे, ज्यामुळे तुमची भाजी नेहमीच परफेक्ट बनेल. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं माझ्या क्रांतीज ब्लॉग या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आपण बनवणार आहोत झटपट आणि चविष्ट फ्लॉवरची भाजी. ही भाजी तुम्ही पोळी, भाकरी किंवा भातासोबत खाऊ शकता. सुरुवातील सुरुवात करूया लागणाऱ्या साहित्यापासून. तर त्यासाठी आपल्याला हा मध्यम आकाराचा फ्लॉवर पाहिजे. 2 कांदे चिरलेले, टोमॅटो, हिरवी मिरची म्हणजे हिरवी ओली पण लाल कलरची मिरची, 1 चमचा एवढं आलं लसूण पेस्ट किंवा नुसता लसूण टाकला तरी चालेल, थोडंसं खोबरं, हळद, लाल तिखट, धने जिरे पावडर अवेलेबल असेल तर तीही घ्या, चवीनुसार मीठ, तेल, सजावटीसाठी कोथिंबीर असेल तर नक्की वापरा. टिप सांगते तुम्हाला, फ्लॉवर आधी मिठाच्या पाण्यात 10 मिनिट ठेवलं तर तो स्वच्छ होतो. आणि तुम्हाला सांगते ना, फ्लॉवरमध्ये आहे ना तर खूप आळ्या वगैरे असू शकतात, त्यामुळं फ्लॉवर नेहमी छान पहिल्यांदा मी दाखवते व्हिडिओमध्ये त्या प्रकारे आपल्याला छान असा निवडून घ्यायचा आहे, कारण त्यामध्ये ना आळ्या असण्याची दाट शक्यता असते त्यामुळे. आणि आता छान असा 2 पाण्याने आपल्याला इथे फ्लॉवर घ्यायचा, कारण धुतानाच आपल्या लक्षात येते यामध्ये अळी वगैरे असेल तर त्या पाण्यामध्ये खाली लगेच पडून जाते आणि ती आपल्याला दिसते. आता आपण काही करू, याला ना मिठाच्या पाण्यामध्ये उकळून घेऊ. फ्लॉवरचे छोटे छोटे तुकडे करून आपण घेतलेले आहेत. आता गरम पाणी करायचं आणि 5 मिनिटं ठेवायचं. त्यामध्ये ना थोडंसं मीठ टाकायचं चवीनुसार. यामुळे तो मऊ होईल आणि कडूपणा त्यातला कमी होईल. आपल्याला ना 5 मिनिटं फक्त खळखळ खळखळ असा हा उकळून इथे घ्यायचा आहे. आता यामध्ये मी काही तेल वगैरे, काही हळद वगैरे काहीही वापरलेलं नाही आहे. फक्त फ्लॉवर टाकलेला आहे आणि तो आता शिजत आहे. तोपर्यंत आपण काय करू, कांदा जो आहे ना तर तो छान तवा ठेवून कांदा आहे ना छान भाजून घेऊयात आपण. हलकासा रंग बदलेपर्यंत आपल्याला कांदा आता इथे हलकासा नाही, जो खूप डार्क रंग होईपर्यंत आपल्याला कांदा भाजायचा आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये दिसत आहे त्याप्रमाणे उभा उभा देखील कापू शकता, आणि तुम्हाला उभा नको असेल तर तुम्ही आडवा बारीक कसाही कापू शकता. कांदा सोनेरी झाला का मग त्यामध्ये आपण दुसरी सामग्री घालणार आहोत, पण त्याआधी कांदा आपला पहिले सोनेरी झालेला पाहिजे. तर तुम्ही पाहू शकता आता आपण इथे ना कांदा छान लवकर परतण्यासाठी यामध्ये आपण तेल देखील घातलेलं आहे, कारण तेलामुळे ना कांदा लवकर परतायला मदत होते. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये मी छान असं आता इथे ना कांदा भाजून घेत आहे आणि कांदा देखील छान भाजायला लागलेला आहे. कांद्याचा रंग किंवा आपण काय म्हणतो कांद्याचं जे टेक्स्चर आहे तर ते बदलायला सुरुवात झालेली आहे. आणि तुम्ही पाहू शकता फायनल आता आपण यामध्ये ना थोडंसं कांदा आपल्याला जास्त परतला, त्यामध्ये पण खोबरं आणि लसूण घालणार आहोत. ते देखील आपल्याला इथे परतवून घ्यायचं आहे. तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार कमी जास्त करू शकता. मी इथे 2 कांदे आहेत ना, मीडियम साईजचे 2 कांदे कापून घेतलेले आहेत. 5 ते 6 माणसांच्या म्हणजे 5 ते 6 माणसाच्या अंदाजाने ही भाजी बनवते आहे. तुम्हाला माणसं कमी असतील तर तुम्ही क्वांटिटी कमी जास्त करू शकता. आणि हे बघा इथे लाल मिरची आहे ना, तर ती मी मोडून म्हणजे 1 मिरचीचे 2 तुकडे, असे 2 मिरच्याचे 4 तुकडे केलेले आहेत आणि ती यामध्ये घालते आणि छान असं मऊ होईपर्यंत हे देखील आपल्याला परतायचं आहे. कांदा देखील छान मऊ झाला पाहिजे आणि खोबरं देखील घातलेले ते देखील ते होत आहे. तोपर्यंत आपण यामध्ये ना एक मोठ्या साईजचा 1 टोमॅटो आहे, मीडियम साईजचे 2 घेतले तरी देखील चालेल, ते इथे घालून घेऊयात आपण. तुम्ही पाहू शकतो आणि तुम्हाला ना बॅकग्राऊंड वगैरे वेगळं दिसत असेल तर तुम्हाला माहीत असेल मी गावाकडं आलेली आहे आणि मी बरेच दिवस झालं गावाकडंच आहे. 15-20 दिवस झालं मी गावाकडेच आहे आणि कदाचित मी अजून 1 महिनाभर मी गावाकडे राहू शकते. त्यामुळे तुम्हाला आता गावाकडचेच ब्लॉग वगैरे पाहायला मिळतील. तुम्हाला आवडतील का गावाकडचे ब्लॉग? गावाकडच्या रेसिपीज पाहायला मला नक्की कमेंट करून सांगा.
आणि तुम्हाला गावाकडचं वातावरण आवडतं की पुण्याचं, हे देखील मला कमेंट करून सांगा. आता मी आहे ना यामध्ये तीळ देखील घातलेले आहेत आणि तीळ देखील छान असे परतवून घेतले आहेत. तीळ चटचट चटचट उडायला लागले की मग मी काढून घेते. आता सगळं मसाले वगैरे काढून घेते. पाहू शकता संपूर्ण मसाला जो आहे तर तो मी आता इथे काढून घेतलेला आहे आणि तोपर्यंत तुम्ही पाहू शकता आपला फ्लॉवर जो आहे तर तो देखील अतिशय अप्रतिमपणे शिजलेला आहे. पाहू शकता हे बघा सटकत आहे पण छान शिजला आहे. आता काय करायचं, दुसरी कढई घ्यायची आणि दुसऱ्या कढईमध्ये आपण टाकायचं तेल. तेल तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा. मी थोडंच टाकलं आहे, आमच्याकडे तेल जास्त नाही चालत. आणि तेल छान कडकडीत गरम होऊ द्यायचं. साहित्य काही जास्त नाही आहे, तुम्ही पाहिलंच असेल. आता आहे ना हे छान असं जिरे आहे ना हे करून घेऊ आपण, परतवून घेऊ आणि मग ती पेस्ट टाकू. पेस्ट आपण ही जे भाजलं होतं ना सामग्री, तर त्याची थोडंसं पाणी घालून पेस्ट बनवून घेतलेली आहे. ती पेस्ट आपण इथे आता यामध्ये घालून घेऊ आणि ही छान अशी परतवून घेऊ. आणि गावाकडचे व्हिडिओ आहेत ना थोडे साधे सिंपल असतात, तर प्लीज तुम्ही समजून घ्याल अशी अपेक्षा आहे. घ्याल ना समजून, कारण गावाकडे नाही का जास्त असं बॅकग्राऊंड वगैरे काहीच नाही आहे. गावाकडचं वातावरण वगैरे एवढं काही व्यवस्थित नाही. तुम्ही बघू शकता आज मी ना शेगडीवर बनवते. का ते तर तुम्हाला माहीतच असेल. आता गॅसची काय परिस्थिती आहे हे तर तुम्हाला नव्याने सांगायची गरज नाही. आणि तुम्ही पाहू शकता किती छान असं तेल सुटलं आहे आपल्या मसाल्याला. मसाला छान तेल सुटेपर्यंत परतवला आहे. आणि काय माहिती आहे का यामध्ये ना मी फक्त घरगुती काळा मसाला घातला आहे आणि 1 चमचा गरम मसाला आणि थोडीशी हळद. पण ते दाखवायचं मी विसरले. कारण मोबाईल ना माझं म्हणजे काय झालं, कॅमेरा ऑफ राहिला त्यामुळे. आणि आता बघा छान असं तेल देखील सुटलेलं आहे. आता यामध्ये ना गरम पाणी घालायचं, थंड पाणी घालायचं नाही. गरम पाणी घातलं की टेस्ट छान येते. आणि पाहू शकता तुम्ही झाली आपली भाजी रेडी. आता यामध्ये गरम पाणी टाकायचं आणि भाजी आपली रेडी आहे. अशाच नवनवीन चमचमीत झणझणीत रेसिपीजसाठी आपल्या क्रांतीज ब्लॉगला नक्की सबस्क्राईब करा. तर यामध्ये मीठ घालू आणि भाजी खायला रेडी झालेली आहे. चला आता भाजी सर्व करू. चला तर मग बाय बाय. भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत उद्या. तोपर्यंत मस्त राहा, मजेत राहा आणि महत्त्वाचं म्हणजे खात राहा. बाय.